सॉरी बोलून उपकार केलेस माझ्यावर? हे बघे, या घरात वावरताना भान ठेवून वावरायचं। इथल्या कुठल्याच गोष्टीवर तुझा काही हक्क नाहीये। साधा पाय दुखला म्हणून बेडवर बसलीस। अगं बेशुद्ध जरी पडणार असशील ना तरी तिथेच जाऊन पडायचं जिथे तुझी जागा आहे। पुन्हा माझ्या बेडवर दिसलीस ना तर याद राख, तुला मी तुझी जागा दाखवली आहे ना? दाखवली की नाही? दाखवली की नाही? दाखवली की नाही? मग तिथेच जाऊन काय ते कर। चल निघ। आणि माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलास नाही इथून पुढे तर गाठ माझ्याशी आहे। सॉरी सर। थांब। बेडवर बसलीस ना माझ्या, आता तुझा स्पर्श झालेली बेडशीट सुद्धा नको आहे मला। उचल ती आणि चेंज करून दे मला। पण तुम्हीच म्हणालात ना सर की मी हात लावलेली कुठलीच वस्तू तुम्हाला नको। मी या कपाटाला आणि या बेडशीटला हात लावला तर चालेल का तुम्हाला? मुद्दाम करतेस ना? मला चिडवण्यासाठी मुद्दाम करतेस का? हे बघे, मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न करू नकोस। सर तुम्ही मला जे बोललात ना ते फक्त मी तुम्हाला सांगितलं। गप्प बस। सांगितलंय तेवढं कर आणि निघ इथून। एक काम धड करता येत नाही, हुकुमाची राणी म्हणे। चलावरती पटकन। काय माणूस आहे ना, मला कळतच नाही। एवढा राग करतो माझा तर मग आता साहुऱ्याची काय गरज होती? पडू दिलं असतं। मनात आहे थोडा चांगुलपणा तर तो दाखवायला एवढा जड का जातो काय माहित। त्या इंद्राला झालंय काय? तो नेमका असं का वागतोय? तेच तर कळत नाहीये। उर्मिला फॅक्टरीमध्ये तो तिची सतत लायकी काढायचा, सतत भांडायचा तिच्यासोबत। आज पण बघ ना, जेवताना त्याने ना आईची बाजू घेतली ना राणीची। सतत गोडगोड बोलतोय राणीसोबत। तेच तर ना, नुसताच गोडगोड बोलत नाहीये तो, तर तिला जपतोय सुद्धा। त्याचा राणीबरोबर 36चा आकडा होता ना। तिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये एवढा तिरस्कार होता तरी पण इंद्रासारख्या प्रचंड इगो असणाऱ्या माणसानं त्या राणीबरोबर लग्न करावं, भाडिकांची सून म्हणून तिला या घरामध्ये आणावं, हे कसं शक्य आहे? तेच तर कळत नाहीये। काही झालं तरी ते आपल्याला कळायला हवं, कारण त्याशिवाय आपण आपलं पुढचं पाऊल टाकू शकणार नाही। बरोबर तुझं। जोपर्यंत राणीचं लग्न ठरत होतं तोपर्यंत सगळं आपल्या मनासारखं घडत होतं। त्यानंतरच काहीतरी गडबड सुरू झाली। म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे बघ ना, राणीचं लग्न ठरल्यापासून वेगळंच घडतंय। इंद्रा तिला घ्यायला घरी गेला। ऑफकोर्स तिला शूटसाठी वेळेत पोहोचणं गरजेचं होतं, पण ज्या पद्धतीने त्याने तिला आणलं इट वॉज अनबिलिव्हेबल। त्याने तिच्यासाठी चक्क दार उघडलं, तिचा हात पकडून तो तिला घेऊन आला। आणि एवढंच नाही तर फॅक्टरीमध्ये केबिनमध्ये सगळ्या कामगारांसमोर त्याने तिच्या बांगड्या बांधल्या। काय सांगतोस विक्रांत? हो, राणीचं लग्न जसं ठरायला लागलं तेव्हापासून दोघांचं नातं बदलायला लागलं असं मला वाटतंय। अरे पण अबांकडून सह्या मिळाव्यात म्हणून तो तिच्याशी चांगला वागत होता ना। तरीच तेव्हाच इंद्रा म्हणत होता की सहीसाठी तो काही करू शकतो। पण आता सह्या पण मिळाल्यात त्याला तरी तो तिच्याशी गोड गोड वागतोय ना। नाही म्हणजे मालती आईंना जी शंका होती ती खरी तर ठरली नसेल ना। तिने इंदिरा भाऊजींचं मन तर जिंकलं नसेल ना। तुला काय म्हणायचंय? राणी आणि इंदिरा यांच्यामध्ये आधीपासून प्रेम होतं? शक्यता कमी वाटतेय, पण गोष्टी एवढ्या बदलल्यात ना
काहीही असू शकतं. का कोणास ठाऊक, पण मला वाटतंय त्या इंद्राच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे आणि ते फक्त त्या इंद्राला आणि त्या मालतीलाच माहिती आहे. कारण गृहप्रवेशाच्या दिवशी तो इंद्रा त्या मालतीला घेऊन बाजूला गेला होता आणि त्यानंतरच त्या मालतीनं त्या राणीला घरात घेतलंय. आई राणीचा गृहप्रवेश करून घ्यायला तयार आहे. काहीतरी घोळ एवढं नक्की. तो घोळ नेमका काय तेच तर शोधून काढायचंय विक्रांत आपल्याला. चला लागा कामाला. थांब थांब थांब. विक्रांत दादा, तू कम्प्लीट चेंज केलंस यार तुझं लुक. पण कसलं हँडसम दिसतोयस तू. हो ना, मला वाटतं वहिनींना बघायला जाताना एवढा छान तयार झाला होता, त्यानंतर आज तयार झालाय. बरोबर ना दादा? थँक्यू. आज ॲक्च्युली क्लायंट मीटिंग आहे आणि इंद्राचं असं म्हणणं आहे की आजचा क्लायंट अतिमहत्वाचा आहे, सो आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे म्हणून आपले जर. हो, मग प्रेझेंटेबल असलो तर आपल्याला समोरचा व्यक्ती सिरियस घेतो. करेक्ट आहे इंद्राचं. ऑल द बेस्ट. बरं, क्लायंट कोणतं आहे? आपली नुकतीच ज्यांच्यासोबत डील झाली आहे त्यांच्यासोबत एक मीटिंग आहे. मटेरियल क्वालिटी, डिलिव्हरी प्रोसेसिंग याबद्दल त्यांना एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. जर ते प्रेझेंटेशन त्यांना आवडलं तर त्यांच्या फ्युचर प्रोजेक्टसाठी ते आपल्याला रिकमेंड करू शकतात. नीट प्रिपरेशन केलं ना? हो, वेल प्रिपेअर्ड असल्याशिवाय इंद्रा काही काम करत नाही. आपण चला येतो मी. इंद्रा थांब. अरे एवढा रुबाबदार दिसतोयस, चांगल्या कामासाठी चाललायस, दृष्ट तर काढू दे मला तुझी. काढा काढा दृष्ट काढा, विक्रांतची सुद्धा दृष्ट काढा. म्हणजे ना आज क्लायंट कन्फ्यूज होईल, नक्की कंपनीचा MD कोण हा प्रश्न पडेल त्याला. काय काय म्हणालीस? नाही म्हणजे विक्रांत किती छान आवरून आलाय ना, किती छान दिसतोय तो, म्हणून म्हटलं. हो यार विक्रांत दादा, पण काहीही म्हण, तू ना एकदम डॅशिंग दिसतोयस. हे ब्लेझर या टायने तर 4 चांद लावलेत तुझ्या पर्सनॅलिटीला. एवढंच ना? मग माझा इंद्राही टाय घालेल की? नाही आई, त्याची काही गरज नाही. मी असाच ठीक आहे. आणि असंही मीटिंगमध्ये टायपेक्षा स्किल जास्त इम्पॉर्टंट